आणि आता बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अतिशय महत्त्वाची आहे। आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आत्तापासूनच कंबर कसली जाते। महायुतीमध्ये बोलायचं झाल्यास युतीत भाजपकडून मोठा भाऊ असल्याचा सुरुवातीपासूनच दावा केला जातोय, तर शिंदे गट आणि अजित पवार गटही अधिक जागांवर लढण्यासाठी तितकाच उत्सुक आहे। महायुतीत विधानसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्यापही ठरायचा आहे, तरी देखील तिन्ही पक्षांकडून जागा वाटपासंदर्भात वेगवेगळे दावे आणि प्रतिदावे देखील केले जात आहेत। पाहूयात। मला वाटतं जिंकेल तिथे लढणे हाच जास्त अर्थ आहे। जिथे उत्कृष्ट उमेदवार आहे, जिंकू शकतं अशा ठिकाणी निकष होतील। सिटिंग उमेदवार तर आहेत सर्वांचे। बघा, माझा प्रचार अगोदर 3 महिने झालेला असणार। आता मी बोललो प्रचार होतोच ना। मी सांगितलं की आम्ही 100 जरी जागा, तुम्ही म्हटलं 128 वर तुम्ही 188 वर तयारी करताय, आम्ही 100 जागेवरच तयारी करतो, बरोबर। आणि 100 जागेचे 90 झाले तर तो निर्णय आमच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे। आम्ही काय हे करू। बीड विधानसभा सहित 5ला 5 राहिलेल्या 6ला 6 विधानसभा मतदारसंघ महायुती म्हणून आपल्याला जिंकायचे आहेत। प्रामुख्यानं मुख्य लढत यावेळेस बीडची आहे।